नमस्कार मित्रांनो, आत्ताच मी मंत्रालयाच्या बाहेर आलो. तुषार शेरची टीम नवीन माहितीसह नवीन रंगात. आज मंत्रालयातील पाठपुराव्यात पेसा क्षेत्रातील रिक्त पदे, आपले मर्यादित अमर्यादित प्राधान्यक्रम आणि आदिवासी विभागातील जागा, या 3 गोष्टीचा आपण पाठपुरावा केला. शिक्षण विभागात गेले असता प्राधान्यक्रमाची परिस्थिती सध्या जैसे ते आहे, ते होईलच की नाही होईल हे सध्या तरी काही सांगता येत नाही. दुसरा विषय आपला पेसा क्षेत्रातली जी फाईल अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्री कार्यालयात होती, ती अजूनही तिथेच आहे. त्यासाठी मोठा लढा आपल्याला द्यावा लागेल. आणि तिसरी जी बाब आहे ती म्हणजे आदिवासी विभागातील जी आपली पदांसाठी मान्यतेची फाईल होती, ती 100% मान्यता तिला मिळालेली आहे. तर आदिवासी विभागातील संपूर्ण शिक्षकाची पदे, ते कला शिक्षक असो, क्रीडा शिक्षक असो, की आपले विषय शिक्षक असो, प्राथमिक सगळी पदं ही पोर्टलवर तुम्हाला दिसून येतील. यानंतर काही माहिती आपल्याला आपले अमोल सर सांगतील. अमोल सर घ्या. धन्यवाद. मी अमोल इंगळे, युवा विद्यार्थी असोसिएशनचा कोर टीमचा सदस्य. आज आम्ही आदिवासी विभाग आणि पेसा संदर्भात जी आपल्याला मागच्या काही दिवसात जी अपडेट मिळालेली होती की दोन्ही DCMच्या सह्या होऊन ती फाईल CMच्या टेबलवर आहे. आणि तिसरी गोष्ट जी प्राधान्यक्रम पसंतीक्रमाच्या बाबतीत जी आम्ही आज वाढीव प्राधान्यक्रमाच्या बाबतीत संबंधित विभागाचे कक्ष सचिव यांच्याशी विचारणा केली असता त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की सध्या तरी जैसे जे परिस्थिती आहे, म्हणजे अगोदरचा जो शासन निर्णय आहे त्याप्रमाणे तेवढेच प्राधान्यक्रम राहतील. ठीक आहे, धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला जर पेसा क्षेत्रातल्या संपूर्ण जागा आणायच्या असतील तर घरी बसून काही होणार नाही. त्यासाठी आपल्या शासन स्तरावर विविध मार्गातून पाठपुरावा करावा लागेल. जर तो एक GR आला, एक शासन आदेश जर आला, तर आपण कमीत कमी 6000 अधिक पदे आणू शकतो. त्यासाठी तुम्ही योग्य जागी योग्य ठिकाणी नेहमी तुषार सरांना साथ द्या आणि आपली पदे कशी आणता येईल यासाठी तुषार सरांचे हात भक्कम करा. धन्यवाद.